आमचे 18 ते 19 वर्षापूर्वीचे जुने कस्टमर जामकर फॅमिली आज रोजी आपल्यासोबत आहेत. मी दादाकडेच हँडओव्हर करतो. त्यांनी आता हा पूर्ण प्लॉट डेव्हलप केलेला आहे आणि पूर्वीपासून ते आपले प्रोडक्ट वापरत राहतात. दादा काय बोलता येईल तुम्हाला? तर आपण याला बीज प्रक्रिया फंगिनीलची केली होती ओके आणि टोकन करण्यापूर्वी खतामध्ये एकरी 1 बॅग फंगीजी वापरलं होतं. ओके 5 थँक्यू. एकरचा प्लॉट आहे. 5 एकरमध्ये 5 बॅग ओके फंगिनील बीज प्रक्रिया करून फंगीजी पण वापरलं होतं आणि आता स्प्रेमध्ये याला फंगिनील आणि वृद्धी घेतलं. त्याचा रिझल्ट तुम्ही बघूच शकता. छान एकदम. फुटवे आणि वाढ फक्त 22 ते 24 दिवसाचा प्लॉट आहे वाह क्या बात आहे. आणि वडिलापासून माझ्या 18 वर्षापासून आम्ही कृषीटेकचे केजीप सारखे प्रोडक्ट, फंगिनील सारखे, वृद्धी सारखे प्रोडक्ट पूर्ण वापरतो. तर त्याचा रिझल्ट तुम्ही प्रत्यक्षात बघूनच राहिले आणि अस्लम शेठ च्या मार्गदर्शनाखाली किसान ॲग्रो सेंटर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डाळिंबकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व वडिलापासून 18 ते 20 वर्षापासून ते प्रोडक्ट वापरतो आणि याचा रिझल्ट तुम्ही बघूनच राहिले आता. चण्यामध्ये विशेषतः साधा हरभरा आणि काबुली वाण याच्यामध्ये सर्वात जास्त मर ही काबुली वाणामध्ये राहते. तसं तर भुईमुग झाला, तूर झाला आणि आपला चण्यामध्ये तर मर राहतात. पण त्याच्यातही विशेषतः आपल्या काबुलीमध्ये खूप मर राहतं. तर दादा तर फार आधीपासून आपले प्रॉडक्ट वापरतातच. पण तरी विशेषतः तुमच्या मित्रमंडळींना किंवा आजूबाजूच्या पंचक्रोशीला तर सर्वांना माहीतच आहे किसान ॲग्रो सेंटर जामबाजार हा. काय आहे तर. पण तरी अजून काय आवाहन करता येईल आपल्याला शेतकरी बंधूंसाठी? सर मी सांगू इच्छितो शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त हे प्रोडक्ट वापरायला पाहिजे आणि याचा रिझल्ट आणि अनुभव एकदा अनुभवायला पाहिजे. ओके इतर वाढीव खर्च करण्यापेक्षा ते स्वस्तात मस्त आणि चांगले रिझल्ट देणारे प्रोडक्ट आहेत. धन्यवाद.